पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे अनेक मंत्री आपल्या दौऱ्यात गाड्यांचा ताफा मर्यादित ठेवू लागले। असाच प्रयत्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिक आणि मालेगाव दौऱ्यात केला। मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे तो स्थळीच गेला नाही। चक्क आठवले यांच्या दौऱ्यात असंख्य गाड्यांचा ताफा दिसून आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक अडचणीमुळे काटकसरीचं आवाहन केलंय। या आवाहनानंतर राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी आणि नाशिकचा दौरा केला। त्यांचा हा दौरा चर्चेत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या चारोळ्या आणि शीघ्र कवितांमुळे चर्चेत असतात। नाशिकच्या दौऱ्यात मात्र त्यांनी देवळालीच्या कार्यकर्त्यांना याबाबत निराश केलंय। मोठी गर्दी असूनही न बोलताच त्यांनी निरोप घेतला। रामदास आठवले आणि विलंब हे एक सूत्रच आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांनी नाशिक आणि मालेगावचा दौरा केला। त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं। आठवले यांनीही लहान लहान कार्यक्रमात हजेरी लावली। मालेगाव इथं आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। त्यांच्या या दौऱ्यात 4 ठिकाणी कार्यक्रम होते। लांब अंतरावरील गावात कार्यक्रम असल्यानं आठवलेंचा मोठा वेळ त्यात खर्ची पडला। विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुद्धा या दौऱ्यात आठवले यांच्या गाडीत सोबत होते। शिर्डीहून मालेगावला आलेले आठवले रस्त्यात निफाड आणि खेरवाडी येथील कार्यक्रमांनाही उपस्थित राहिले। शहरात आल्यावर सातपूर येथील कार्यक्रमांना हजेरी लावून ते देवळाली कॅम्प इथं पोहोचले। राज्यमंत्री आठवले देवळाली कॅम्प इथं पोहोचले तेव्हा मध्यरात्र झाली होती। 12 वाजण्यास अवघे 10 मिनिटं शिल्लक असताना त्यांचं व्यासपीठावर आगमन झालं। यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती। सत्काराचा कार्यक्रम आटोपता घेऊनही रात्रीचे 12 वाजले। शासकीय आचारसंहिता आणि पोलिसांच्या सूचना यामुळे मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात रात्री 12 नंतर भाषण करीत नाहीत। देवळाली कॅम्प इथल्या कार्यक्रमात हीच द्विधा स्थिती निर्माण झाली। राज्यमंत्री आठवले यांनी मात्र यावेळी नियमांचं पालन केलं। कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची गर्दी असूनही मध्यरात्र झाल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांची क्षमा मागत भाषण न करता कार्यक्रम स्थळ सोडला। त्यामुळे त्यांचा हा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला। सदर दौऱ्यात नामदार रामदास आठवले यांच्या 2च गाड्या होत्या, परंतु हौशी कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या गाड्या दौऱ्यात सामील केल्यानं आठवले यांच्या दौऱ्यात असंख्य गाड्यांचा ताफा दिसून आला। मोदी साहेबांच्या आवाहनाचं आठवले साहेब पण पालन करीत आहेत, अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे यांनी दिली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे 15 मे रोजी नाशिक जिल्ह्यावर विविध कार्यक्रमासंदर्भात दौऱ्यावर आले असताना त्यांनी अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या अडचणी, मेळावे, सभांसाठी भेटी दिल्यात, सभा घेतल्यात। पण त्यांच्या ताफ्यात देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे इंधन वाचवा याचा साहेबांच्या 2च गाड्या होत्या, पण प्रसार माध्यमांनी त्याचा इश्यू करून साहेबांच्या ताफ्यात 50 ते 60 गाड्या असल्याचं दाखवलंय। पण साहेबांना भेटण्यासाठी व साहेबांकडे काम घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या गाड्या साहेब जिथे गेले त्या कामाच्या माध्यमातून ते कार्यकर्ते व जे काम घेऊन येते त्यांच्या गाड्या साहेबांच्या मागे होत्या। याचा कोणी विपरीत अर्थ काढू नये। नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलं आठवले साहेब त्याचा तंतोतंत पालन करत आहेत व देश कसा मजबूत होईल, महाशक्ती कशी होईल या माध्यमातून आठवले साहेब हे प्रयत्न करत आहेत। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।